इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मकर संक्रांत या सणाची चाहूल लागते. बोचरी थंडी आणि मकर संक्रांत या दोन्ही गोष्टी नाही म्हटलं तरी एकत्र येतातच. आणि मग तयारी सुरू होते मकर संक्रांतीच्या तयारीची. तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका, असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पण त्याच्या आधी येतो तो दिवस म्हणजे भोगीचा. भोगीच्या भाजीसाठी इथं मी मार्केटमध्ये आले होते. भरपूर अशा भाज्या होत्या ज्या या सीझनमध्ये येतात. त्या सगळ्या भाज्या जेवढ्या इथं उपलब्ध होतील तेवढ्या सगळ्या भाज्या इथं मी घेऊन आले होते. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, भोगीची भाजी असा बेत असतो. पुराणकथामध्ये असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं. त्यांना स्मरूनच पूजा केली जाते. इंद्रदेवानीच पृथ्वीवर आम्हा पिकं पिकावीत अशी प्रार्थना केली होती. हीच पिकं आजपर्यंत अनेकांची भूक भागवत आहेत, अनेकांना समृद्ध करत आहेत. हेच चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने प्रार्थना करत आजचा दिवस त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित भाकरी खाल्ल्यामुळं या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला अपेक्षित उबही मिळते. थोडक्यात काय, या सणांच्या निमित्तानं आरोग्याची काळजी घेण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या निवडून घेतल्या व आम्ही निघालो टेरेसवरती पतंग उडवायला, तर पतंग उडलेले पाहायला. इथे वरती आम्ही टेरेसवरती आलो. इथे तर पतंग सगळेजण उडवते. तिकडे आजूबाजूला तुम्हाला दाखवते, तर पतंग इथे उडवतात. आमचे कारभारी इथं पतंग उडवत होते. ते पाहिल्यानंतर पतंग जसा उंच उंच जाईल तसं मंत्र्याने मी उड्या मारत होतो. मी तर लहान मुलांसारखी उड्या मारत होते. खूप छान वाटत होतं. हे सणच असतात जे आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. तर आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस, म्हणजेच आज आहे भोगी. तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपल्याला बनवायची भोगीची भाजी व बाजरीची भाकरी. छान अशी तेल लावून बाजरीची भाकरी बनवायची आहे. भोगीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या भाज्या आवश्यक होत्या, जेवढ्या इथे मला उपलब्ध होतील तेवढ्या भाज्या घेऊन स्वच्छ धुवून चिरून अशा मी ठेवल्या होत्या. आज प्रत्येकाच्याच घरी भोगीची भाजी केली जाते. काही ठिकाणी ह्याला खेंगट म्हणतात, तर काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात. अजून काही नावे असतील ती मला तरी माहिती नाही. तुम्ही ती मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ते. इथे मी माझ्या पद्धतीने भोगीची भाजी करत होते. नेमका गॅस संपला होता, त्यामुळे छोटीशी शेगडी होती. त्या शेगडीवरती मी आजची भाजी करत होते. पण आमच्या कारभाऱ्यांनी कुठून तरी ॲडजस्टमेंट केली आणि मग मला गॅस उपलब्ध करून दिला. आमच्या लहानपणी परसबागेमध्ये ज्या ज्या भाज्या उपलब्ध असायच्या त्या त्या भाज्या आई घ्यायची. तेव्हा असं काही नव्हतं की हीच भाजी हवी, हीच भाजी घालायला हवी. पण तेव्हा आवर्जून असं असायचं की शेताच्या बांधावरती वेल घातलेले असायचे, वरण्याची, तुरीची, तर त्या भाज्या सहज उपलब्ध व्हायच्या. ऊसाची जर लावण केलेली असेल तर त्या ऊसाच्या लावणीमध्ये पोकळा, मेथी, कांद्याचे पात अशा भाज्या असायच्या, त्यामध्ये सहज उपलब्ध व्हायच्या. ऊस कधीच आम्ही आयुष्यात अजूनपर्यंत विकत आणला नव्हता. मकर संक्रांतीला सुगड पूजन असतं किंवा आज भोगीच्या भाजीमध्ये ऊसाचे गरे काही काही ठिकाणी घालतात. मीही भोगीच्या भाजीमध्ये ऊसाचे गरे घातले, तर त्याच्यासाठी मला आज ऊस विकत आणावा लागला. 10 रुपयाला एवढा ऊसाचा तो तुकडा पाहिल्यानंतर इतकं मला गहीवरून आलं की आम्ही आतापर्यंत कधीच ऊस असा विकत आणला नव्हता. की ज्यांच्या घरी शेती आहे, ज्यांचं बालपण शेतामध्ये गेले, त्या लोकांना हे फार अवघड जातं, थोडं तरी अवघड जातं. कारण सहज सोप्या उपलब्ध होणाऱ्या वस्तू असतात त्या इथं शहरात आल्यानंतर विकत घ्याव्या लागतात, तर त्याची किंमत आपल्याला तेव्हा कळते. आमच्या लहानपणी गावाकडं कसं असायचं की भोगीची भाजी आपण करतो किंवा बाजरीची भाकरी करतो, तर ती 5 घरामध्ये अशी वाटली जायची प्रत्येकाची. मग त्या निमित्ताने प्रत्येकाच्या भाजीची टेस्ट घेतली जायची. खूप भारी वाटायच्या तेव्हाच्या त्या सगळ्या गोष्टी. आता फक्त त्या गोष्टींच्या आठवणीच राहिलेल्या आहेत. आणि आई मकर संक्रांतीला न चुकता भोपळ्याच्या घाऱ्या करायची. आम्ही सकाळी ती पहाटे उठून करायची, त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उठायचो. गरम गरम भोपळ्याच्या घाऱ्या खायचो. खूप भारी लागतात भोपळ्याच्या घाऱ्या, अजूनही आवडतात मला. आम्हा सगळ्याच भावंडांना भोपळ्याच्या घाऱ्या आवडतात. आई मस्त त्याचं असं मऊ लुसलुशीत घाऱ्या करायची भोपळ्याच्या, अजूनही करते ती. आणि इथे माझी भोगीची भाजी तयार होते. आधी थोडीशी वाफेवरती परतून घेतली, मग नंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे.
माझ्या आईने प्रत्येक सणांचं महत्त्व आम्हाला शिकवलं. जेवढी तिला माहिती होती तेवढी ती माहिती तिने आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. जसं तिनं प्रत्येक सणवार आम्हाला शिकवले, तसंच मला माझ्या मुलाला प्रत्येक सणवार शिकवायचे आहेत. त्या सणांचं महत्त्व शिकवायचं आहे. त्यासाठीच मी हे सगळं करत असते. मी असं नाही की मी प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट आहे, पण जेवढं मला शक्य होईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. आणि इथं माझी भोगीची भाजी तयार होती आणि आता इथं मी बाजरीची भाकरी करत आहे. आजच्या भोगीच्या भाजीला जे तिळाचं वाटण मी सुरुवातीला केलं तर त्याचा वास इतका छान येत होता. ताज्या ताज्या मसाल्यांचा सुगंध असा वेगळाच असतो आणि भोगीची भाजी तयार होताना त्याचा सुगंध असा सगळ्या किचनमध्ये दरवळत होता. खूप भारी वाटत होतं. प्रत्येक गोष्ट आपण मनापासून करतो, प्रत्येक गृहिणी, त्यामुळे ते समाधानच वेगळं असतं. तिळामध्ये असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे आपल्या शरीराला फार फायदेशीर ठरतात, उपयुक्त ठरतात. त्यामुळे या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तीळ हे आवर्जून खाल्ले जातात. काही जण बाजरीच्या पिठामध्येच तीळ घालतात व थापून घेतात बाजरीची भाकरी. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. तर चला, इथं आता माझी बाजरीची भाकरी तयार होत आहे. आता छानपैकी देवाला नैवेद्य दाखवतो हे सगळं तयार झाल्यानंतर आणि मग छानपैकी जेवण करून घेतो. तुम्ही या भोगीची भाजी व बाजरीची भाकरी खाल्ल्या तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.